दुसरी आहे का भोपरची? चालेल चालेल. सोहमच्या कधी लक्षात नसेल. नाही, भोपर संघ एक चांगला संघ. गेल्या वर्षी हा संघ नवीन तयार झाला. आपण काय कामगिरी केली होती या संघाने. सोम चष्मा द्या लवकर. सलामीची जोडी आपण पाहिजे संदीप आणि गोविंद. संदीप आणि म्हटलं तर आमचे एस पी पॅनलचे खूप चांगले पंच आहेत. अंतिम मॅच. प्रेक्षकांची गर्दी वाढली बघा आता. अरे 500 रुपये कुणाला नको आहेत. षटकाराच्या बाहेर जे कोणी झेल पकडेल त्याला 500 रुपये. पण एकानेच पकडा, कुणाला ढकलू नका, नाही तर 500 वरती आणखी 2-3 शून्य लावावं लागतील. नाही, सचिन पाटील मैदानात तसं आहे ना, थोडंसं आपण त्या मैदानाच्या बाहेर आउटफील्ड खराब आहे. कुणाला जर लागलं तर मग लेणे देणे होतील. 500 पण जातील आणि आणखीन त्याच्यावरती शून्य वाढावं लागतील. नाही, गुद्दे वाढली. कारण का संदीप इथून जर पुढे आपण बघितलं, सचिन पुढे गेला तर महत्वाचं दुकान देखील लागतं. सचिन मला वाटतं ती 2 दुकानं दिव्यामध्ये फुल फॉर्मला आहेत आणि दोन्ही इथून गेले तर डाव्या हातालाच आहेत. 500 जिंकले तर त्याच दुकानात जातील थांबायला. काय हरकत नाहीये, थोडासा हसी मजाक आहे. विनोद पाहिजेलच क्रिकेटमध्ये. तर सामना सुरू होतोय. सेमी आपण मेगा फायनलची मॅच. गोलंदाजी मार्फत शरद, स्ट्रायकरला संदीप. पहिले चेंडू तयार होते जोरदार. SRGS चषक कोण पटकावणार? शरद गोलंदाजी मार्फत. स्ट्रायकरला संदीप. 56 झाले आहेत. फुलटा चेंडू, स्लॉकशिपचा लाजवाब फटका. चेंडू चालला या बोला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. लाईव्ह मध्ये आले. संध्याकाळ झाली ना, त्यांना माहिती आहे मॅच लवकर संपली तर आपल्याला देखील त्या दुकानात व्हिजिट देता येईल. त्यामुळे ते देखील चांगली ऑपरेटिंग करतायत. नाही, त्यांना देखील पारितोषिक द्या मित्र म्हणजे आयोजकांना. डीजे ऑपरेटर म्हणजे आमचा प्रमुख घटक असतो. शरद लेफ्ट ओर देखील मार्क होते. चांगला चेंडू तर ड्राईव्ह करायला भाग पडलाय. कॉडबॅनचं अपील केलं जातं यावेळेला. पण फक्त उमेशच अपील करतोय, गोलंदाज अपील करत नाहीये. अपील करणं हा तुमचा स्वाभाविक गुणधर्म आहे. तो तुम्ही अपील किती वेळा करू शकता. भोपर विपक्ष आपण अडवली. मेगा फायनलची मॅच. SRGS चषक, मैत्री चषक आपण पाहतोय. चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू होता. संदीप आपण दुविधा अवस्थेमध्ये खेळले यावेळेला. डबल माइंड झाले होते. खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू. चौकार आल्यानंतर शरदने काय कमबॅक केलं बघा ना. अप्रतिम कमबॅक. शरद लेफ्ट हँड ओव्हर देखील मार्क होतो. चांगला चेंडू यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर पॉवर प्लेचा योग्य वापर. पंचांचा इशारा काय ते पाहायचं यावेळेला. शशांकचा इशारा तर यावेळेला 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. भास्कर बाणे यांचे सुपुत्र देखील आमच्या व्यासपीठावर आहेत. डान्सर आहेत, बाबा डान्सर आहेत, ते देखील डान्सर आहेत. धावा दिले, धाव फलकर त्याकडे पाहू शकता. भावेश आम्हाला माहिती आहे. 8-2 चौकार आले. शरद गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक होते. चांगला चेंडू होता यावेळेला. बॅटर पडाबंद निघून गेला चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक बघा ना काय करतोय. शरद देखील कच्चे गोलीचा गुरु नाहीये. तर शरद देखील भरपूर क्रिकेट गाजवलाय. जरी संदीप चांगला बॅटर असा पण त्याला मात्र इथे संघर्ष करावा लागतो. 2 चौकार आहेत, काय हरकत नाहीये पॉवर प्ले मध्ये. शरद लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. क्षेत्रक्षम थोडासा बदल करतो. मंथन माळी यावेळेला आता जयवंतला कोणत्या पोझिशनला पाठवतोय की जयवंतला मिड ऑनलाच ठेवतोय की जोगिंदर आपण तर मिड ऑफला त्यांना कुठे पाठवतोय. नाही, तेच क्षेत्रक्षण सजवलं शरदनी. चांगलं क्षेत्रक्षण सजवलं मित्र म्हणेल. शॉर्टप्लेचा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. मंथन आले आहेत. चूक होणार नाही. मॅचची गोल्डन विकेट मिळवली आहे. कारण मंथन त्याच जागी थांबले. शॉर्टअप लेनचा चेंडू टाकला, थोडंसं गती परिवर्तन केलं. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली. संदीप भाणे बॅक टू डग आउट.
नवीन बॅटर भास्कर कौतुक करेल मिळालं आपण शरदचं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवला तर काय झेल पकडला मंथननी. मंथन माळी, मंथन, सुभाष या संघाचे सर्वात चपल क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्कवर उमेश होते लेफ्टमर आपण पाहू शकता. स्ट्रायकरला गोविंदला आपण पाहू शकता. आज चेंडू ब्लॉक केला, यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आले, डॅनीने प्रयत्न केले पण चेंडू मात्र त्यांच्या कदाचित हाताला स्पर्श झालाय की नाही पंचांचा इशारा. तो सुनील पाटीलचा वन बाउन्स, चेंडू सीमाच्या पार चौकार. नाही आयोगासाठी 500 रुपये तर डीजे मास्टर पण बघा ना आता चांगले संगीत लावायला लागले. कदाचित कोणी जर जेल पकडलं तर डीजे मास्टरचा पण आमचा विचार करा. उमेश गोलंदाजी मार्कस टाकला, गोविंद फुलटॉस आहे, यावेळेला फटका चांगला झाला नाही. यावेळेला इथे विकेट मिळू शकते, आता विकेट मिळू शकते. यावेळेला विकेट कुणाची गेली? भास्करची. फ्रीटचा चेंडू होता, त्याच्यावरती बॅटर फक्त बाद होऊ शकतो, तो रनआउट आणि तोच झालाय. गोविंदला पण कॉल दिला पण गोविंदचं लक्ष नव्हतं. कदाचित गोविंदला माहिती की फ्रीटचा चेंडू लक्ष नव्हतं. नवीन बॅटर तर सुनील भाने, दोन महत्वपूर्ण बॅटर बाद झाले आहेत. येणारा चेंडू फ्रीट आहे. धावा दिले धावफलकाती भावेश आम्हाला सांगतात यावेळेला 13 धावा दिले. हाईट चेक, हाईट फॅक्टर आहे बघा, चेक करा, हाईट चेक करा जरा. मला वाटतं बॅटरांनी सांगितलं की हाईट फॅक्टर चेक करा. नो चेंडू आहे, श्रीनाथ पाटील नो आहे. गुड डिसिजन. फ्रीटचा चेंडू असणार आता. गोविंद पाहिजे तर काय करतो, इथून दोन महत्वाचे विकेट गेले आहेत. संदीप भाने आउट झालाय, भास्कर आउट झालाय. आता गोविंद आणि आपण इतर दोन बंधुराजांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. उमेश, फ्रीटचा चेंडू. हा चेंडू हवेमध्ये स्लॅश केलाय, क्षेत्ररक्षक बाद नसणारे. यावेळेला जेवणने खूप चांगला झेल पकडलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पण आता फ्रीटचा चेंडू होता. गोलंदाजी चांगली होती उमेशची. फ्रीटवर आपण इथं मोठा फटका आला नाहीये. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 14 धावा. भोपर संघ 4 झालेला वाटतं आता. चौथी मॅच खेळतो तो रेग्युलर. सुनील भाने आलेत, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. संकट मोचक म्हणून ज्याकडे पाहिलं होतं पंचांकडून गार घेतात दोघं बंधुराज आहेत. गोविंद आणि सुनील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग होतो. उमेश, हा चेंडू शॉटलाईनचा चेंडू होता. पंच वाईट चेंडू करतायत, गती परिवर्तन करायचा प्रयत्न केला पण चेंडू पडल्यानंतर ना थोडंसं ऑप्स्टम सोडून जाणार. तर पंचाने दंडित केले यावेळेला श्रीनाथ पाटीलने. अवांत धावेने भर होते. धावसंख्या धावफलक करतो आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता. उमेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारक होतो. शॉर्ट ऑफ चेंडू होता, त्या झेलची शक्यता होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. योगेशने चांगले क्षेत्ररक्षण केले, अन्यथा चौकार बघायला मिळाला. थर्डमॅन आणि फाईन लेग असा पोझिशन आहे ना, तिथे चूक झाली ना का चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातो. योगेशचं कौतुक कर, वेगाने आल्यात. योगेश देसले आमचे मित्र संजय देसले यांचे छोटे बंधुराज. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं योगेशचं, कारण तिथे जर चौकार आला असता तर कदाचित स्कोर वाढला असता, पण आता तसं नाहीये. धावसंख्या धावफलकाती 16. उमेश चांगली गोलंदाजी करतोय, थकान महसूस करतोय, कारण सतत चौथी मॅच खेळतोय, रेग्युलर सातत्याने मॅच खेळतो. चौथी म्हणजे चौथी मॅच 40+ खेळाडू खेळतात म्हणजे कुठेतरी स्टॅमिना कमी पडतो कधी कधी. तो थकान महसूस करतायत, पण आता गावासाठी खेळायचंय, ना पैशासाठी, ना नावासाठी, ना भावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी. खरोखर 40+ या खेळाडूंना सल्यूट आहे आमचं.
चांगले क्रिकेट खेळत आहेत, क्वालिटी क्रिकेट खेळत आहेत उमेश गोविंद. हा चेंडू हवेमध्ये यावेला झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आले आहेत. 2 धावा इथून कंप्लीट केले आहेत. 18 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. जोगिंदर आले होते, प्रयत्न करतोय गोविंद यावेळेला मोठे फटके मारायचे. कारण गोविंदला माहिती इथून धावा करणं फार गरजेचं आहे. खरं मग अशी आपण तर 46 धावा देखील कुठल्या त्या सहजतेने बोपर 40+ संघाने हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. इथे झेल ड्रॉप होतोय, कदाचित बॅटची कडा लागली, स्टिकर जवळ चेंडू स्पर्श करून गेलं. तर तेच सांगतात सुनील की सरळ बॅटने धावा येतात, हा फटका का? सरळ बोटाने जर घे निघतोय तर हा वाकडा बोट करायची काहीच गरज नाही, उलटा शॉट खेळायची काहीच गरज नाही. मी तर म्हणेल रिव्हर्स फटकाच असायला दुधारी तलवार आहे, लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद. उमेश पर्यंत गोविंदाची मार्कस टाकला. गोविंद चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू खोडून काढला. ज्यावेळेला विकेटला चाललाय, मंथन आलाय तिथे. इथे 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा इथून आपण इथं कंप्लीट केले तर सहज तरी सुनील भाने पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकात वेगाने वाढते. 20 धावा या षटकात धावा आल्यात. आपण पाहिलं तर पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल 8 म्हणजे 12 धावा आल्या आहेत. एक झेल देखील एक झेल देखील सुटलाय. बघा हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. 5:40 झाले आहेत. अजून जर विचार केला तर भावेश 6 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकापर्यंत इनिंग मधली 2 षटकं, नंतर भोपरला 4 षटकं खेळायची आहेत. प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे बघा आता सीमेरेषेवर. त्यांना माहिती आहे टॉस आपण जर झेल पकडलं तर 500 मिळतील. तर ज्यांनी आम्हाला इंटरनेट सेवा पुरवली ते म्हणजे नितेश म्हात्रे यांचा देखील सन्मान केला. नितेश म्हात्रे या आपला सन्मान केला जाणार आहे. नितेश म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. नाही भावेश, कोणता खेळाडू आता लकी ठरतो 500 रुपयाचा पार्श्वभूमी कुणाला मिळतंय आणि कोणता खेळाडू त्या दुकानावर पहिला जातो पाहायचंय. नाही तर चढाओढ बघा ना केवढे प्रेक्षक वाढले. मग एकही दिसत नव्हता सिमेरेषेवर. आता आयोजन कमिटीच्या माध्यमातून 500 रुपयाचा पार्श्वभूमी लागलाय. 500 कुणाला नकोत. गोविंदाची मार्क जोगिंदर. हा चेंडू यावेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केले, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. यावेळेला फटका खूप चांगला होता सुनील भोईर आपण सुनील भानेचा. आणि धावसंख्या वेगाने वाढते. यावेळेला धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा. चेंडू ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउंड चेंडू गेला. यावेळेला आपण डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खराब गोलंदाजी बघायला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकतात सातत्याने आपण मिळतो जोगिंदर यावेळेला. आणि सुनील पुरेपूर फायदा घेतो त्याचा. 2 मोठे फटके आले आहेत, 1 षटकार 1 चौकार, 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. वेगाने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात 30 धावा. अरे संध्याकाळचं सत्र आहे, चेसिंग करताना मग भारी पडू शकतो इथून या धावा. गोलंदाजी चांगली आहे. सुनीलचा 1 षटक असणार आहे. चांगला चेंडू त्यावेळेला बॅटमॅन काढला. चेंडू गेलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिसफील्ड झालीये, थांबवण्यात आपण तर यश मिळवलंय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या. त्या 2 मंदिराच्या नंतर चांगली बॅटिंग केली गोविंदाने. आपण सुनीलने धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 33 धावा. शरद काका देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शरद काकाचं देखील 1 षटक असणार आहे. 33. तर निनाद पाटील यांचा सन्मान केला जाईल. संदीप भोईर यांच्या शुभ असते. निनाद पाटील या आपला सन्मान केला जाणार आहे. कारण काही सन्मान ते आम्ही आता पूर्ण करतोय. कारण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय. जोगिंदर हा चेंडू वेगवान होता, दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा खराब तर दशा खराब. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकात 34. या षटकात धावा येत आहेत आता. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार. 3 चेंडूमध्ये 14 आले आहेत. जोगिंदर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला गोविंद. हा चेंडू लॉप केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. डॅनी आहे, त्याच्याकडून अंदाज चुकला आणि चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार. चौकार.
संदीप सारखा बॅटर बाद झाले तर गोविंदने जबरदस्त बॅटिंग केली. गोविंद बघा एक बाजू लावून देतोय, धावा देखील वेगाने कुठतोय. जोगिंदरचं षटक महागडे ठरतंय. राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. झेल देखील सुटला, चौकार मिळाला. हा चेंडू पुन्हा डाऊन साईडला पूल केला. चेंडू चालला वेगाने यावेळेला डिप्स केले क्षेत्ररक्षक वेगाने येतोय यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. धावसंख्या 10 फरकारते आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. अजूनही चेंडू बाकी त्या षटकातील आपण बघितलं तर भविष्य मला माहिती आहे. एक चेंडू म्हणजे 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथून पाहिजे अडवली संघ आता 50+ नक्कीच करणार आहे. 50+ जर धावा झाल्या तर भविष्य संध्याकाळच्या सत्रामध्ये कठीण होतील चेस करायला. पण क्रिकेट काही होऊ शकते. जो संघ चांगला खेळेल तो संघ इथून विजय ठरेल, मेगा फायनलचा चॅम्पियनशिप पटकावेल. जोगिंदर गोविंद हा चेंडू फटका सुरेख यावेळेला वेगाने चेंडू चला वाडी लॉंगरला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले तर एक महागडे षटक संपतोय. धावसंख्या धाफल करतो आपण पाहू शकता यावेळेला 42. आणि या षटकात धावाला भविष्यामध्ये तब्बल 22 म्हणजे 20 होत्या 22 आल्या 42 झाल्यात. अंतिम षटक आता कोण म्हणून तर पाहायचंय. 42 झाल्या आहेत. मंथन येतोय का पाहायचं. मंथनच येतोय. पाणी पाणी पाहिजे का. नाही नकोय पाणी नकोय. बॅट पाहिजे बॅट पाहिजे. पाणी पण पाहिजे का. जा जा लवकर जा जरा का पाहुणीचा झाल्यात. पाणी नकोय. पाणी दिलं गेलं. चला बॅट द्या जरा लवकर भास्कर. अंतिम षटक मंथन माळी येतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकतो सुनील भाने पाहिजे तर काय करतो इथून अंतिम षटकामध्ये. चांगला चेंडू होता यावेळेला. पाचीचं स्ट्रॉंग अपील झालंय. बॅटर बाद होतो इथे. प्लम LBW गुड डिसिजन. श्रीनाथने लगेच बोट वरती केलं आणि बॅटर इथं बाद झालाय. गणेश शेलार येतोय यावेळेला. पण आता गोविंदला स्ट्राईक नसणारे कारण गणेश स्ट्राईकला असणारे नवीन बॅटर येतोय. सुनीलने देखील बाद होण्यापूर्वी धावा केल्या आपल्या संघासाठी. तब्बल उपयुक्त वेगवान धावा कुठल्यात 14 धावांचं योगदान दिले. छोटी पण उपयुक्त खेळ केली त्याने. एक षटकार आला, एक चौकार आला त्याच्या 12 मधून. नाही पायचीच झाले. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहतो गणेश येतोय. गणेश शेलार. यश मिळालंय मंथनला. अजून एक विकेट मिळालाय. अंतिम षटक मंथन माळीने विकेट मिळवलाय. मंथन माळी जबरदस्त क्रिकेट. एक चांगला समालोचक देखील आमचा. पण आता थोडंसं समालोचक करत नाहीयेत. बोपरगाव म्हटलं तर मंथन आहे. विनोद पाटील आहेत आमचे समालोचक. सिद्धू माळी आहेत. जयेंद्र पाटील कोण विसरणार. आमचे केडीएमचे कर्मचारी सर्वात चांगले समालोचक. पहिले समालोचक बोपरगावचे. चांगला चेंडू होता यावेळेला. आडव्या बॅटने चेंडू वेगाने चालला मिड विकेटला. डॅनी आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. जयवंतचं बॅकिंग बघा खूप चांगलं आहे. नाही चांगली फेकी चांगली केली होती. बॅकिंग नव्हती पण जयवंतने बॅकिंग दिली. एकच धाव मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण डॅनीचं. तरी प्रत्येक जण डॅनीकडे हात करतोय. कळत नाही का. डॅनीने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं ना. चौकार देखील जाऊ दिला नाही. एकच सिंगलच मिळाली. धावसंख्या दाखल 43. चेंडू बाकी 4. गोविंद स्ट्रायकिंगला पाहिजे. आता 2 चांगल्या खेळाडूंमध्ये कॉन्टेस्ट बघायला. बेस्ट वर्सेस बेस्ट. मंथन माळी तो गोविंद. चांगला चेंडू होता यावेळेला. बॅटची कडा. यष्टीरक्षकाने चूक केली. झेल होता उमेशला. आपण उमेश थोडस खाली वाकायला वेळ घेत आहेत. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा ना. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम फेकलेत. एक विकेट त्याला मिळालाय.
3 चेंडूमध्ये एकच धाव दिली मंथनने. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या समालोचक पंडित पाटीलला आणि भावेशला. हा चेंडू पंच केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू पडल्यानंतर बघा थोडस सुभाषने चुकी केली. चेंडूवरती जाणं फार गरजेचं होतं. असा पण चौकारात झाला होता पण कदाचित ते वाट पाहिली आणि चेंडू मात्र पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. 10 संख्या धाव फलकात आपण पाहू शकतो चौकाराने वाढते. 47 चेंडू बाकी फक्त आणि फक्त 2. चांगली गोलंदाजी करतो मंथन. क्षेत्रक्षी 7 लाभत नाहीये. डान्सिंग डाऊनच्या मध्ये बाट नाही. चेंडू चालला मिड विकेटला. डॅनी आहे तिथे. नाही हे काय चाललंय मैदानात. नाही कोण चाललंय मैदानात. क्या बात आहे. नाही घ्या 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 त्यांचे पैसे घ्या मी तर म्हणेल. नाही घ्या एकदाच उमेश. एक शॉट आहे का. एक शॉट आहे म्हणजे एकच धाव. नाही घ्या त्यांचे पैसे घ्या. गोविंद दादा घ्या पैसे त्यांचे एकदा घ्या. त्यांची खुशी करा. त्यांना द्या बाबा समाधान वाटलं. नाही धावशी प्रेक्षक आहेत ना. भले घरी जाऊन घरच्या सौभाग्यतेचा मार खातील पण इथे पैसे देतील. नाही पण आता काय गरज नाही ना मी तर म्हणेल. नाही पायाला पण लागलंय वाटतं. नाही जोपर्यंत अंगामध्ये ऊर्जा आहे ना तेपर्यंत ती ऊर्जा उतरत नाही तोपर्यंत ती जखम दिसणार नाही. अंतिम चेंडू चांगला चेंडू तो यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू मिळाला वेगाने चालला. यावेळेला मिसफील्ड झाली. 2 धावा मिळत्या तिथे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला पहिलं सत्र संपलं. 50 धावा झाल्या आहेत. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त मंथनने आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. 28 धावा दिल्या पण जे जोगिंदरचं षटक झाले ते महागड्याला 22 धावा तिथे आल्यात. 50 झाल्यात. 51चं लक्ष पाहिजे. इथून मात्र भोपर संघ मेगा फायनल चॅम्पियनशिप पटकावतोय की आपण तर अडिवली संघ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या तटी आमचे साथी समालोचक पंडित पाटील. पुन्हा एकदा धन्यवाद देऊ आम्ही पंडित पाटील आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला कारण त्यांनी आम्हाला दुपारच्या सत्रानंतर इथं बोलवलं समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्णपणे SRGS चषकाच्या आयोजकांना आम्ही धन्यवाद देतो. मी तुळताची इथे थांबतो. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा कारण कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतो कोणता संघ उपविजेता ठरतो हे जाणण्यासाठी जाऊया दुसरीकडे आमचे साथी समालोचक पंडित पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. ही स्पर्धा आपण पाहतो UTCच्या माध्यमातून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गेले 2 दिवस चांगलं प्रक्षेपण. आमचे शैलेश भोर याच वाहिनीचे फाउंडर सूरज गायकर आणि विनायक मात्र गेले 2 दिवस चांगल्या पद्धतीने काम केलं. त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करतो 2 पंचांचे शशांक पाटील संतापणे श्रीनाथ पाटील नागाव ज्यांनी 2 दिवस पंचपणे चांगली कामगिरी केली. आयोजकांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करतो भावेश पाटील उंबारली गेले 2 दिवस गुणलेखक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक फोटोग्राफचे भावेश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. आणि आजचा दिवस ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिली त्यांचे सहकारी समालोचक आमचे मित्र भाऊ पाटील सागाव यांचे सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करतो एम राईज डीजेचे आमचे निलेश पाटील यांचे सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि गेले 2 दिवस इथं आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. या स्पर्धेची जबाबदारी त्यांनी आमच्या खांद्यावर सोपवली. तर आमचे गणेश साळुंके सुदर्शन पाटील संदीप भोईर राजू पाटील आणि संपूर्ण मित्रपरिवाराचा आम्ही आभार व्यक्त करतो की गेली 2 दिवस आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. तर पहिल्या सत्रात समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये अडवली संघाने धाबा कुठल्या तर 50 आणि लक्ष ठेवलंय भोपर संघासमोर 51 धाबांचं.
चला चला फलंदाजाने जायचं मैदानात ताबडतोब पंचांना सुद्धा जागा घ्यायची. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. SRGS 40+ मैत्री चषक 2024 पर्व आपण पाहतो. पर्व दुसरं आयोजक म्हणून चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली गेली ती गणेश साळुंके, सुदर्शन पाटील, संदीप भोर आणि राजू पाटील हे आयोजक आणि त्यांचा मित्रपरिवार साधे दिवा यांचा नक्कीच आभार व्यक्त करावा लागेल. चांगली स्पर्धा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गणेश शेलार क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतो. उमेश पाटील आणि मंथन माळी सलामीची जोडी आपण पाहतो. सलामीची जोडी आपण पाहतो. उमेश पाटील आणि मंथन माळी. तर गोलंदाज आपण पाहतो पहिले षटक घेऊन येतात सुनील बाने. चला सामना इथे सुरू होतो. अंतिम सामना मेगा फायनलचा सामना भोपर विपक्ष आडिवली. पहिले षटकात गोलंदाज आपण पाहतो सुनील बाने. स्ट्रायकरला उमेश पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मंथन माळी. 24 चेंडू 51 ची गरज. गणिजान लेट्स प्ले. गोलंदाज तयार. सुनील बाने रन मिळवून विकेट. पहिला चेंडू लो फुलटा जॉन्सनला टर्न केला. गणेश शेलार आहे. गुड फिल्डिंग. गंगाराम बाने होते. माफ करा गंगाराम बाने होते. तोपर्यंत सिंगल आली. स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केला जातं. बिनबाद एक. मंथन माळी आजचा दिवस. मंथन माळीने फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो गाजवलाय. सुनील बाने पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले. आत्ता मात्र फटका फसला. झेलची शक्यता निर्माण झाली. बिग विकेट डाऊन. मंथन माळीला माघारी परतावा लागतो 0 एक बाद एक. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज सुनील बानेच्या माध्यमातून जोगिंदर मोळे स्ट्रायकरला नवीन फलंदाज. एक बाद एक. गोलंदाज तयार. सुनील बाने रन ओव्हर विकेट. ऑफ साइडला खेळता चेंडू पडतो. नो मार्क लाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 2 वर. काय फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये गोविंद बाने या फलंदाजाने. कालचा दिवस सुद्धा गोविंद बानेने गाजवला.
आज सुद्धा अंतिम सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे. लोफुलटाज समोर खेळले 500 नक्कीच आयोजकांचे वाचलेत. षटकाराला 6 धावा. धावसंख्या पोहोचली होती 8 वर. 8 धावा आपण पाहतो. दाफलकर सलामीचे फलंदाज मंथन माळी बाद झालेत. उमेशने षटकार ठोकला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आणि बघा झेल पकडलाय. प्रेक्षकांना विनंती असेल झेल घेतलाय आणि बघा तो छोटा त्याला चिपकलाय. बघा कसा. नंतर भेटतील ऑलिंटर्सने पकडले. नक्कीच त्यांची मेहनत काम करून जाते. गेले 2 दिवस सातत्यानं चांगल्या पद्धतीने आयोजकांना सहकार्य करतात. तर तुम्हाला 500 रुपये नक्की भेटतील, लक्षात घ्या. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. उमेश चांगली फलंदाजी करतात. भरपूर शफल झाले. दॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. आता मात्र 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 37 ची गरज. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. मंथन माळी बाद झाले मात्र तरी सुद्धा 14 धावा आल्या. आता मात्र 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 37 ची गरज असेल. चर्चा केली जाते कुणाला गोलंदाजी द्यायची आहे, कुणाला दुसरं षटक द्यायचं, तिसरं षटक द्यायचं, चौथं षटक कोण हाताळेल ही चर्चा केली जाते संघाच्या माध्यमातून. कदाचित संदीप भाने येत असतील दुसऱ्या षटकासाठी. नक्कीच कालचा दिवस एक अर्धशतक ठोकलं. पहिल्या सामन्यामध्ये 21 चेंडूंमध्ये नाबाद 51 धावा कुठल्या, 50 धावा कुठल्या 21 चेंडूंमध्ये. अठरा चेंडू 37 ची गरज. 1 बाद 14 धावा. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज जोगिंदर माळी, गोलंदाज तयार संदीप भाने. जितके चांगले क्रिकेटपटू तितके चांगले पंच. एसपी पॅनलचे पंच आपण पाहतो. 3 पंच आपण पाहतो सामन्यामध्ये पंचगिरी करतात. श्रीनाथ पाटील, नागा, शशांक पाटील, संदप आणि गोलंदाजी करतात पंच संदीप भाने. 18 चेंडू 37 ची गरज. स्ट्रायकरला जोगिंदर माळी, गोलंदाज संदीप भाने. राईट आर्म राऊंड द विकेट. बागफुटला गेले, जागा बनवली. शरद भावना क्षेत्ररक्षक, गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होते. चेंडूफेक केली जाते तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या 15 वर पोहोचते. 17 चेंडू 36 ची गरज. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज संदीप भानेला माहिती आहे चेंडू जर आपण वेगाने हाताळला, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर फलंदाज उमेशकडे तितकी ताकद आहे की षटकार ठोकू शकतो. डॉट बॉल, गुड बॉलिंग. धावसंख्या स्थगित. 16 चेंडू 36 ची गरज. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. रिव्हरचा असर बाहेर काढला मात्र चेंडूवरचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात येथे सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 16 वर. तीन चेंडूंमध्ये गोलंदाज संदीप भानेनं फक्त 2 धावा खर्च केला. 15 चेंडू आणि धावांची गरज असेल 35. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज संदीप भानेच्या माध्यमातून. ऑफसाईडला आपण पाहतो शरद भाने. राऊंड द विकेट. समोर खेळतात बाकी बॉलर क्षेत्ररक्षक वेगाने येतात. सुनील भाने. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली होती 18 वर. 14 चेंडून धावांची गरज असेल 33.
इक्वेशन थोडस कठीण होत चाललंय. तर साईनाथ बघा स्क्रीनच्या मागे उभा या गणेश सालुंके बोलवतात. साईनाथ या साईनाथ. आणि बघा आयोजक जे आहेत सीमारेषेवर टी शर्ट घातले सीमारेषेच्या बाहेर त्यांनी सर्वांनी यायचं. ज्यांनी ज्यांनी टी शर्ट घातलं त्यांनी सर्वांनी यायचं स्टेजच्या समोर व्यासपीठासमोर. चला आयोजकांच्या वतीने ज्या टी शर्ट तुम्हाला दिल्यात ज्यांनी ज्यांनी टी शर्ट घातलं त्यांनी सर्वांनी या व्यासपीठासमोर. तेरा चेंडू 31ची गरज. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. संदीप बाणे रन राऊंड विकेट. गुड बॉलिंग. ऑफसाईडला खेळतात शरद बाणे आले. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण होते. सिंगल आली. आता चेंडू उरलेत ते 12 आणि धावांची गरज असेल. आता मात्र 30. 15च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 30 धावा कुठाव्या लागतील. मेगा फायनलचा सामना आपण पाहतो. अंतिम फेरीचा सामना. 12 चेंडू 30ची गरज. मेगा फायनलचा सामना अंतिम फेरीचा सामना. एका बाजूला आपण पाहतोय जय गावठी 40+ बेटर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओम साई 40+ आडिवली. गोलंदाज आपण पाहतो आले ते शरद बाणे. 12 चेंडू 30ची गरज. चांगला आपण पाहतो फलंदाज जोगिंदर माळी. शरद बाणे रनमोड विकेट. ऑफसाईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो. 1 बाउंस वरती चौकार 4 धावा. 12 चेंडूंमध्ये 30ची गरज होती. आता 11 चेंडूंमध्ये गरज असेल ती 26ची. पहिल्या चेंडूवर जोगिंदर माळीने चौकार ठोकलाय. सुरुवात आत्मविश्वासाने केली फलंदाज जोगिंदर माळीनं. 11 चेंडू 26ची गरज. जरा थोडासा आवाज कमी करा प्लीज. जरा आवाज कमी करा. माईक मध्ये आवाज जातो. आवाज कमी करा. आवाज कमी करा. ऑफ साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यांना बीट करून बॅक टू बॅक 2 चौकार. जोगिंदर माळी अक्षरशः इथं आपली दहशत माजवतो या खेळपट्टीवर. चेंडूंमध्ये 30ची गरज होती. आता 10 चेंडूने 22ची गरज. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले फलंदाज जोगिंदर माळीनं. शरद बाणे रन मोड द विकेट. स्ट्रायकरला जोगिंदर माळी. फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. चेंडू फक्त 9 आटलांमध्ये उमेश पुढे सरकण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा मागे पटले तोपर्यंत आले सिंगल. आता चेंडू उरलेत ते 9 आणि धावांची गरज असेल 21.
शरद बाने पुन्हा एकदा तयार. कोणा टप्प्याचा चेंडू आपसाला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या 2 धावा येतात धावफलकावर. आता चेंडू उरले ते 8 आणि धावांची गरज असेल 19. 8 चेंडू 19 इक्वेशन. यानंतर टॉस केला जाईल. आपण पाहतो प्रेक्षणीय सामना असेल. एका बाजूला असतील गणेश साळुंके, दुसऱ्या बाजूला असतील सुदर्शन पाटील, राजू पाटील असतील. फटका फाटला. यशवंतचे झेल खाली येतात. उमेश पाटील बाद होतात. आता 7 चेंडू उरलेत आणि धावांची गरज असेल 19. तो टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतो गणेश साळुंके, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजू पाटील. सहा चेंडू 19 गरज. तो टॉस केला जातो. कोण आहे तो पाहुणे कोण आहे? टॉस केला जातो मान्यवरांची शुभ असते. एका बाजूला आपण पाहतो गणेश साळुंके, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजू पाटील. 6 चेंडू 19 गरज. बघा सामना 2 षटकांचाच खेळला. 3-3 कारण बक्षीस समारंभ करायचा आपण लक्षात घ्या. 2 ओव्हर 2 ओव्हर. 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं आवाज कमी करा. ओके ओके 2 मिनिटं. बघा सामना महत्वाचा सुरू आहे. 6 चेंडू 19 गरज. जरा बघा स्क्रीनच्या समोर जरा आवाज कमी करा प्लीज. 6 चेंडू 19 गरज. गोलंदाज तयार. 7 चेंडू 19. मिडफिल्डिंग दिशेचा प्रयत्न करतात. नकार दिला समोरून. तोपर्यंत आली सिंगल. आता चेंडू उरले ते 6 धावांची गरज असेल 18. बघा तुमच्यामध्ये कोणी समालोचन करतं का गणेश साळुंके? आहेत आहेत करतील करतील. चला 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 ताबडतोब सूत्ररक्षण लावा. चला चला जास्त उशीर करू नका. आणि बघा स्टेजच्या समोर जरा आवाज कमी करा प्लीज. बघा बघा जरा आवाज कमी करा प्लीज. तुम्ही आयोजक स्वतः तुम्ही आहात आणि तुम्हीच गोंधळ घालताय. सहा चेंडू 18 गरज. गोलंदाज गंगाराम बाने. चला प्लीज आडवली संघ. चला चला प्लीज. 6 चेंडू 18 गरज. गंगाराम बाने. पहिला चेंडू गुड बॉलिंग. यष्टिरक्षक बीड झाले. तोपर्यंत आली ती सिंगल. डॉट बॉल सिंगल घेतली नाहीये. आता 5 चेंडू 18 गरज.
नक्कीच बाळू पाटील हवा दाखवून फलंदाजीसाठी परभणी असते, मात्र इथं चांगली गोलंदाजी होते. गंगाराम बाने पुन्हा एकदा तयार. इथं ऑनसाइडला खेळले, जेल की षटकार. इथं आला तो महत्वाचा षटकार, 6 धावा. मागचा चेंडू डॉट गेले, पुढच्या चेंडू षटकार. आता मात्र चेंडू उरले ते 4 आणि धावांची गरज असेल ती 12. एका षटकाराने सामन्याचं समीकरण इथे बिघडलंय. आपण ऐकतोय मुळशी मावळचा बकासूर. 4 चेंडू 12ची गरज. 30 दशक तोच जाणारा आजही कायम आपण पाहतो शरद माळीच्या माध्यमातून. आजचा दिवस 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं. जबरदस्त गोलंदाजी राहिली, फलंदाजी चांगली राहिली आहे. 6 मध्ये 18ची गरज होती, आता 4 मध्ये 12ची गरज. पहिला चेंडू मिळतो, पुढच्या चेंडू षटकार. चर्चा केली जाते सुनील बाणेच्या माध्यमातून. गंगारामला सांगितलं जाते कशा पद्धतीने चेंडू टाकायचा. चला जास्त उशीर करू नका प्लीज. 4 चेंडू 12ची गरज. लेफ्ट मोड विकेट. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. 3 चेंडू 12ची गरज. एक निर्धार चेंडू सामन्यात कमबॅक करून देईल, एखादा षटकार सामन्यात कमबॅक करून देईल समोरच्या संघाला, बेपर संघाला. मात्र इथे दोन्ही बाजूने निघण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑन साइडला शरद माळी इज ऑन फायर. षटकार. आता 2 चेंडू आणि 6ची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं भरपूर वर्ष शरद माळी क्रिकेट खेळलेत आणि संघाचे संघनायक होते. बेपर संघ म्हटलं की शरद माळी हे नाव नेहमीच आदराने घेतलं जातं आणि ते त्यांनी आज या स्पर्धेमध्ये दाखवून दिलं. एक गोलंदाज, एक चांगले फलंदाज, तितके चांगले क्षेत्ररक्षक. 2 चेंडू 6ची गरज. सामना थोडासा कठीण झाला होता बेपर संघासाठी, मात्र सामन्यामध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण झालं. 6 मध्ये 18ची गरज होती, 4 मध्ये 12ची गरज, 4 मध्ये 18ची गरज होती. त्यानंतर आपण पाहिलं तर आता गरज राहिली होती 2 चेंडू आणि 6ची. जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू जर निर्धार टाकला तर या गंगाराम बाने यांचे सुपुत्र फुल टेन्शन मध्ये आलेत. पप्पा गोलंदाजी करतात. 2 चेंडू 6ची गरज. गंगाराम बाने. स्ट्रायकरला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार शरद माळी. 2 चेंडू 6ची गरज. गंगाराम बाने लेफ्ट मोड विकेट. गुड बॉलिंग. चांगला चेंडू हाताळला. शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र नक्कीच बाळू पाटील षटकार गेला असता. जर चेंडू बॅटला स्पर्श झाला असता तर षटकार नक्कीच गेला असता. आता 1 चेंडू 6ची गरज. पैसा वसूल सामना. नक्कीच 1 चेंडू 6ची गरज. तर बघा गंगाराम बाने यांचे सुपुत्र धीरज बाने इथं सांगतात पप्पा डॉट चेंडू टाका. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूसाठी टाळ्या होत्या. 1 चेंडू 6ची गरज. नक्कीच नवीन चॅम्पियन भेटेल या स्पर्धेला. 1 चेंडू 6ची गरज. गोलंदाज गंगाराम बाने. वाईट सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालं, मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. चौकार जरी टोकला तरी सामना जिंकू शकत नाहीये. षटकारा टोकावाच लागेल. अशा पद्धतीने या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो जो ओमसाई 40+ अडवणी संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण पाहतो, नवीन संघ आपण पाहतो ओमसाई 40+ अडवणी संघ.